कर्तव्य आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं ते त्यांनी केलं नाही. म्हणून पहिल्या पावसामध्ये विस्कळीतपणा जो दिसला शहरामध्ये, झाडांचं ट्रिमिंग त्या ठिकाणी केलं असतं तर कदाचित झाडं कोसळले नसते. जे अनबॅलन्स वृक्ष होते ते उद्यान विभागाने नोटिफाय करून ते ट्रिमिंग करायला पाहिजे, ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे पहिल्या पावसामध्ये सर्व वृक्ष हे पाण्याच्या वजनाने ते खाली वाऱ्यामुळे ते खाली कोसळले आणि मग ते साफसफाई करणं, त्याचं कचरा उचलणं ही जबाबदारीसुद्धा त्यांनी 10 दिवसापासून केली नाही. शहरामध्ये पूर्ण आज वृक्षांच्या फांद्या फार दिसत आहेत आणि आज मीडियाने सुद्धा ती दखल घेतली. त्यामुळे असं कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे आणि तात्काळ त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना आम्ही निवेदनामध्ये त्यामध्ये दिल्यात. पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, उद्यान विभागाचं असेल, इलेक्ट्रिकच्या समस्या असेल, महावितरणाची समस्या असेल, त्याला वेळोवेळी सप्लाय जातो आहे त्याचीसुद्धा काळजी त्यांनी घेतली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक नाले असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, ज्या लाईन जे काही आहे ते सर्व स्वच्छता आणि काम केलं जायचं. परंतु आत्ता जर बघितलं, मागच्या आठवड्यापासून पावसामुळे पाणी साचलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. आत्ता दादांनी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे झाडं कोसळली आणि उद्यान विभागाने ती उचलली पाहिजे, ते सुद्धा उचलली गेलेली नाही. आणि अशा प्रकारचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही. बांधकाम खात्याकडनं पाऊस सुरू असताना त्या भागामध्ये पाण्या काढण्याची यंत्रणा असते. ट्रॅक्टर नाही, लेबर नाही, माणसं, या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या जनतेशी निगडीत आहे. लाईट जाते, 2-2 दिवस लाईट नसते, त्याचा इफेक्ट हा पाणी पुरवठावर होतो. आणि या सर्व ज्या ज्वलंत प्रश्न ह्या 8-10-15 दिवसांच्या या शहरामध्ये उभे राहील, त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेची कोर टीम आज आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनात सविस्तर 5-7 मुद्दे दिले. ते जर झालं नाही, लोकांचं आंदोलन करायचं मूड आहे, शिवसैनिकांचं आंदोलन करायचं मूड आहे. परंतु त्यांना एक 8 दिवसाचा आम्ही अल्टिमेट देत आहोत. कदाचित आयुक्त मॅडम पुढच्या 8 दिवसात नसतील, तोपर्यंत यांनी हे विषय मार्गी लावले नाही तर आम्ही विभाग वाईज 6 विभागांमध्ये आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, कोर कमिटीचे लोक त्या विभागात आंदोलन करतील आणि तरी झालं नाही तरी प्रभाग वाईज आंदोलन होतील. आणि नाहीतर या महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनावर शिवसेना तुमच्या पक्षाच्या वतीनं धडक मोठं जनआंदोलन उभं करू, ही पूर्वसूचना देण्यासाठी आज आम्ही आलेलो होतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.